स्नातक संघातर्फे आयोजित केलेल्या आरोग्य सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू केलेल्या सत्रांमधलं दुसरं लेक्चर असणार आहे. मागच्या वेळेस आपण मणक्यांचे आजार, योग आणि मानसिक आरोग्य याविषयी एक्सपर्ट्सकडनं जाणून घेतलं. ज्यांना मागच्या वेळेस ऐकता आलं नसेल त्यांच्यासाठी YouTube लिंक जी आहे ते आम्ही चॅट बॉक्समध्ये फॉरवर्ड करू थोड्या वेळात. आत्ताच्या सत्रांमध्ये आम्ही प्रयत्न करतोय, की आज आपण रेग्युलर नॉर्मल एजिंग जे असतं म्हणजेच वार्धक्यामुळे होणारे शरीरातले बदल याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यानुसार आपल्या आरोग्यात किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपण काय-काय अ, बदल करून घेऊ शकतो किंवा त्यास त्यानुसार होणाऱ्या प्रॉब्लेम्सकडे आपण कशा दृष्टीने फेस करायला तयार राहू शकतो. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत डॉक्टर श्रीकांत कासार. नमस्कार सर. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर श्रीकांत कासार हे यांची थोडक्यात माहिती करून देते मी. त्यांनी सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं आणि त्यानंतर जामनगर म्हणजे गुजरातमधल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MD मेडिसिन, इंटरनल मेडिसिन केलंय. त्यानंतर ते 3 वर्ष आपल्या चिंचवड इथल्या निरामय हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि आता गेली 4 वर्ष ते 7 ऑरेंज हॉस्पिटल चिंचवड इथे काम करतायत. जास्त वेळ न घालवता मला वाटतं मी सरांना विनंती करते, की आपण आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर भाग्यश्री मॅडम. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझा नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत कासार, कन्सल्टिंग फिजिशियन आहे, चिंचवडमध्ये प्रॅक्टिस करतो. तर आज आपण ह्या वेबिनारच्या द्वारे ज्येष्ठ नागरिकांना उद्भवणारे वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार असतील त्याच्याविषयी थोडीशी माहिती करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी काय करता येईल. म्हणजे जनरली आम्ही डॉक्टर म्हणून काय सोल्युशन्स ऑफर करू शकतो, त्याच्या बाबतीत आपण काय-काय वेगवेगळ्या स्टेप्स घेऊ शकतो, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. तर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक वेगळी ब्रांच अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य वैद्यकामध्ये डेव्हलप केलेली आहे, की ज्याला जेरियाट्रिक मेडिसिन म्हणतात, की ज्याच्यामध्ये फक्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स हे इतरांपेक्षा थोडेसे वेगळे असू शकतात आणि त्याचा मग त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा त्यांना काही सर्जिकल असेल, मेडिकल मॅनेजमेंट असेल, त्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देताना थोडासा त्याचा विचार केला जावा, यासाठी ही वेगळी मेडिसिनची ब्रांच डेव्हलप झालेली आहे. तर नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट स्लाईड. हां. तर जसे वय वाढतंय तशा काही गोष्टी फार कॉमनली ज्येष्ठ नागरिकांना त्यांना फेस करावे लागू शकते. जसे की फॉल्स म्हणजे पडणे, कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे तुमच्या स्वतःविषयी आणि तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीविषयीची जाण, त्याच्यामध्ये काही कमतरता होत असेल वयोमानानुसार, ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणू शकतो किंवा माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असे पण त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये नाव आहे. युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवी कंट्रोल करण्यासाठी होणारे प्रॉब्लेम्स, स्लीप डिसऑर्डर्स, निद्रादोष, इव्हॅल्युएशन ऑफ ओल्डर ड्रायव्हर्स म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक जे अजूनही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत आणि स्वतः गाडी चालवत नेतात किंवा स्वतः मोबाईल आहेत, मग त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा त्यांचे काय वेगवेगळ्या तपासण्या केल्या जाव्यात. एज ॲप्रोप्रिएट स्क्रीनिंग म्हणजे जसं वय वाढेल तशा कुठल्या-कुठल्या तपासण्या आपण केल्या पाहिजेत. व्हॅक्सिनेशन्स म्हणजे कुठल्या लसी आपण घेऊ शकतो आपलं वय 60च्या पुढे गेल्यानंतर आणि ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे संधिवात. तशा वेगवेगळ्या हेडिंग्स खाली आपण आता आज या गोष्टींविषयी डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट स्लाईड प्लीज. नेक्स्ट स्लाईड. फॉल्स किंवा पडणे. आता हा बऱ्यापैकी कॉमनली उद्भवणारा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच पेशंट्स आमच्याकडे येतात ॲज अ फिजिशियन म्हणून
बऱ्याचदा कोणीतरी पडतं, फ्रॅक्चर होतात, मग त्यांचा फिजिशियन फिटनेस म्हणून आम्हाला बोलावलं जातं. तर हे बऱ्याचदा मी आता ह्या 7 वर्षांमध्ये चिंचवडमध्ये प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच नागरिकांना हे प्रॉब्लेम्स फेस करताना बघितलेलं आहे. कॉमनली आता हे पडण्यामुळे बरेचसे त्याचे दुष्परिणाम शरीरावर उद्भवू शकतात. एकतर पडल्यामुळे होणारे कॉमनेस्ट गोष्टी आहेत ते फ्रॅक्चर्स. हाताचे फ्रॅक्चर्स असेल, हातावर पडल्यामुळे असेल किंवा ते खुब्याचं हाड मोडणे. अ, हे कॉमनेस्ट फ्रॅक्चर्स होऊ शकतात. मणक्याचं फ्रॅक्चर असेल आणि अजून सीरियस म्हणजे जर मेंदूला मार लागला, तर मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, सेरेब्रल इंट्राक्रॅनियल ब्लीडिंग हे त्याचं सीरियस कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. आणि दुसरं म्हणजे मानसिकदृष्ट्या सायकॉलॉजिकली एक भीती पेशंटच्या मनात येते, की आता आपण एकदा पडलो, की आपण परत पडण्याची रिस्क वाढते किंवा त्यानंतर हे झाल्यानंतर बऱ्याचदा त्यांचे जे स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर बंधने येऊ शकतात. सगळे घरातले कुटुंबीय असतील, ते मग म्हणतात, की "आता बस, इथून पुढे तुम्ही काही करू नका, हे करू नका, ते करू नका, घराच्या बाहेर जाऊ नका." मग इनडायरेक्टली त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. आता हे जे फॉल्स होण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग याच्यामध्ये जनरली आपण काही गोष्टी बघतो, की नेमकं का पडले? आता बऱ्याचदा कोणालाही विचारलं, की "का पडले तुम्ही?" तर बऱ्याचदा पाय घसरला किंवा हे होती फरशी स्लिपरी होती, त्याच्यावरून पडलो किंवा काहीतरी चप्पल अडकली, अंगठा अडकला वगैरे असं सांगितलं जातं. पण हेच कारण असेल असं काही नाहीये. बऱ्याचदा हे आपण एक त्याचं स्वाभाविक एक्सप्लेनेशन की जे सगळ्यांना पटेल असं आपण कारण सगळेजण एक्सेप्ट करतो. पण बऱ्याचदा याच्यामागे कोणी पडण्याचे ज्येष्ठ नागरिक कोणी पडत असेल, तर त्याच्यामागे एखादं रिकरंट परत-परत उद्भवणारं असं काही कारण पण असण्याची शक्यता असते. हे पडण्याचे जे कारणं आहेत त्याच्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा थोड्या वेळासाठी नाही न झाल्यास डोळ्यासमोर अंधारी येणे आणि क्षणिक तेवढा वेळ बॅलन्स जाऊन पडणे. असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा काही पेशंट्सना त्यांचं गेट म्हणजे चालण्याचा जो समतोल आहे, उभे राहणे असेल, चालणे असेल, आपला जो बॅलन्स आपण मेंटेन करतो, तर मेंदूचं आणि बाकीचं जे शरीराचं कोऑर्डिनेशन आहे, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स झाले, तर त्यामुळे पण ते पडण्याची रिस्क वाढते. एकदा झालं, आपण फ्रॅक्चर झालं, काही झालं, आपण ते ऑपरेट केलं आणि नंतर परत होऊ नये म्हणून आपण हे परत-परत ही गोष्ट घडू नये म्हणून त्यामागचे कारणं शोधणं गरजेचं आहे. काही हृदयाचे जे प्रॉब्लेम्स असतील, की ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होणे असेल किंवा हृदयाचा वॉल एखादा फारच बारीक झाला असेल, छोटा झाला असेल, ज्याला एओर्टिक स्टेनोसिस म्हणतो, की त्याच्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. तर ते कारण असू शकतं. बऱ्याचदा आपण हे करेक्ट केलं, की परत असं उद्भवण्याची शक्यता कमी होते. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या तपासण्या करून हे ठरवू शकतो. काही औषधं असतील, त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं. अ, गेट बॅलन्स म्हणजे काही आपले जे जॉइंट्स असतात, त्यांचे जर काही प्रॉब्लेम्स तयार झाले असतील, म्हणजे वाकडे झाले असतील, एस्पेशली गुडघे असतील, खुबे असतील किंवा पायाचे बोटं असतील, त्यांचे काही ऑस्टिओआर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम्स असेल, त्यामुळे हे फ्रॅक्चर्स होण्याची आणि पडण्याची रिस्क वाढते. प्रिव्हेन्शन मग याच्यामध्ये हे जे हृदयाचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही औषधं असतील, हे तर आपण सांगतोच. ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही हे सांगणारच इव्हॅल्युएशन करून. बाकी प्रिव्हेन्शन इन द फॉर्म पेशंट्सना आम्ही सांगतो, की सडनली तुमचं पोश्चर आहे, की तुम्ही झोपलेल्या स्थितीतून जेव्हा उठून चालायला लागता, तर बऱ्याचदा ही क्रिया थोड्या हळूवारपणे करा. म्हणजे थोड्या वेळ बसा तुम्ही बेडमध्ये उठल्यानंतर थोड्या वेळ बसून राहा बेडमध्ये. 1-2 मिनिटं बसा आणि नंतर चालायला लागा. तुमची झोप पुरेशी झालेली पाहिजे किंवा लघवीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असेल, लघवीचा कंट्रोल व्यवस्थित होत नसेल, तर आपल्याला तेही बघावं लागतं. कारण बऱ्याचदा लघवीला सारखं-सारखं जाऊन आपली रिस्क वाढत असते फ्रॅक्चर्स होण्याची. इथे आता पर्सनल फॅक्टर्स आपण जसे डिस्कस केले, तसे एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स पण असतात. एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स म्हणजे आपल्या घराची रचना असेल, आपले बाथरूम असेल, अ, खाली टाइल्स असतील, फरशी असेल, स्लिपरी फरशी असेल, एकदम नवीन पद्धतीच्या टाइल्स असतील किंवा जर काही हँडल नसेल कुठे पकडण्यासाठी बाथरूममध्ये स्पेशली
तर याच्यामुळे फ्रॅक्चर्स होण्याची रिस्क वाढते. तर बऱ्याचदा बाथरूममध्ये काही मॅट टाकणे, की ज्याच्यामुळे घसरण्याची शक्यता कमी होते किंवा कुठेतरी हँडल बसवणे टॉयलेटच्या शेजारी, कमोडच्या शेजारी. हे फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या जर केल्या, तर बऱ्याचदा आपण हे फ्रॅक्चर्स आणि त्याचे जे डिव्हास्टेटिंग कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याच्यापासून आपण वाचू शकतो. जे पॅसेजेस आहेत, की आपल्या बेडरूममधून आपण जेव्हा टॉयलेटच्या दिशेने जातो, बऱ्याचदा जर पॅसेज हा व्यवस्थित तिथे रात्री प्रकाश नसेल, तर त्याच्यामुळे पण जजमेंट चुकून फ्रॅक्चर होण्याची रिस्क वाढते. तर तिथे पण आपण व्यवस्थित रात्रीच्या वेळेस जर प्रकाश असेल, एखादा दिवा सुरू ठेवला, तर मग हे पडण्याची रिस्क कमी होते. बऱ्याचदा पडण्याची रिस्क ही संधी प्रकाशात म्हणजे ज्यावेळेस सकाळ होत असते किंवा दिवस मावळत असतो संध्याकाळी, त्यावेळेस फ्रॅक्चर होण्याची रिस्क जास्त असते. तुमची व्हिजन असेल, म्हणजे नजर जर व्यवस्थित नसेल, काही कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू होण्याची सुरुवात झाली असेल किंवा चष्मा असेल किंवा काही कारण असेल, चष्मा जे ग्लासेस आहेत, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, की मग त्यामुळे हे जे जजमेंट आहे, की पायरी व्यवस्थित अंदाज आला नाही पायरीचा, त्यामुळे मग पाय व्यवस्थित पडला नाही आणि पडले, फ्रॅक्चर झाले. तर अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, की याच्यामध्ये पेशंट फॅक्टर्स आहेत आणि एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स आहेत. तर हे महत्त्वाचं आहे, कारण की बाकी तुम्हाला दुसरं हृदयविकार, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर किंवा बाकीचे काही सीरियस आजार नाही झाले, तरी एस्पेशली लोवर लिंब फ्रॅक्चर्स म्हणजे पायाचे जर काही फ्रॅक्चर झाले, तर त्याच्यामुळे अतिशय वेगाने तब्येत ढासळू शकते आणि आपली जी लाईफ एक्स्पेक्टन्सी आहे, आयुष्यमान आहे, ते अतिशय कमी होऊ शकतं आणि ही खूप कॉमनली बघितली जाणारी गोष्ट आहे. इम्पोर्टंट हे एक अजून सांगू इच्छितो, की बऱ्याचदा फ्रॅक्चर झालं 70, 75, 80 इयर्स एज आहे. बऱ्यापैकी वय जास्त आहे. तर फ्रॅक्चर झाल्यानंतर बऱ्याचदा हा प्रश्न उद्भवतो, की आता ऑपरेशन करायला पाहिजे की नाही? जर आता खोप्याचं हाड मोडलं, बऱ्याचदा पेशंट्सना बरेचसे मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा ते त्यांचं वय बघता भूल देण्यास ॲनेस्थेशिया जे आहे, याची रिस्क खूप असू शकते. बऱ्याचदा ऑपरेशन थिएटरमध्येच पेशंटच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. असे सर्जन बऱ्याचदा पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटना सांगतात. त्याच्यामध्ये निर्णय घेताना, की आपण भूल घेण्याची किंवा ऑपरेशनची रिस्क घेतली पाहिजे की नाही, याच्यात पडण्याआधी पेशंटचे फिजिकल ॲक्टिव्हिटी किती होती, त्याच्यावरून आपण हा निर्णय घेतला पाहिजे. जर पडण्याआधी, पायाचं फ्रॅक्चर होण्याआधी जर पेशंट बऱ्यापैकी चालत फिरत असतील आणि त्यावेळेस ते फिजिकली भरपूर ॲक्टिव्ह असतील, तर नक्कीच पेशंट्सना डेफिनेटली ही ऑर शी डिझर्व्हज द चान्स, की तुम्ही जी पण रिस्क आहे, भुलीची रिस्क आहे, ॲनेस्थेशियाची रिस्क आहे, तेवढी घेऊन तुम्ही ते ऑपरेट करून घेणे आणि पेशंटला परत स्वतःच्या पायावर उभं करणे, हे पेशंटचं आयुष्यमान म्हणजे दीर्घायुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर फ्रॅक्चर म्हणजे झालं पायाचं आणि आपण ऑपरेशन समजा काही कारणास्तव करू शकलो नाही, तर त्याच्यामुळे बऱ्याचदा ऑर्थोपेडिक सर्जनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू की फ्रॅक्चर भरण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागू शकतात आणि 6 ते 8 आठवडे तुम्ही बेडमध्ये काढणे, त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स, मेडिकल प्रॉब्लेम्स होण्याची रिस्क असते. तर बऱ्याचदा ह्या गोष्टी जनरली आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये असल्या पाहिजेत, की फक्त वय जास्त आहे म्हणून ऑपरेशन करायचंच नाही, असं ठरवणं चांगलं नाहीये. बऱ्याचदा जर पेशंट आधीपासूनच चांगले फिजिकल ॲक्टिव्ह आहेत पडण्याआधीपासून, तर त्यांना नक्कीच ऑपरेशनचं चान्स दिला पाहिजे आणि परत एकदा पायावर उभं करणं हे सगळ्यात त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर हे झालं फॉल्सविषयी म्हणजे आपण पडणे आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत मेंदूशी रिलेटेड किंवा फ्रॅक्चर रिलेटेड इश्यूज असतील किंवा नंतर होणाऱ्या गोष्टी असतील. नेक्स्ट स्लाईड प्लीज. कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे आपण स्वतः आणि आजूबाजूची परिस्थिती, आपल्या भोवतालची परिस्थिती याची समज याच्यामध्ये थोडेफार वयोमानानुसार बदल घडतात. मे बी तेवढं जे अंडरस्टँडिंग असेल, तेवढं जे विचारशक्ती असेल किंवा एनालिसिस असेल, थिंकिंग असेल, रिझनिंग असेल, या गोष्टी बऱ्याचदा इम्पेअर होतात. म्हणजे वयोमानानुसार ह्या गोष्टींमध्ये थोडी कमतरता येते. बऱ्याचदा ते अचानक घडू शकतं, की काल परवापर्यंत आजोबा-आजी चांगल्या होत्या आणि नंतर अचानकच त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये बदल घडले. याला आपण डेलिरियम म्हणतो. त्याचे बरेचसे कारणं असू शकतात. बरेचसे फिजिशियन्स, सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट
हे पेशंटनं इव्हॅल्युएशन करून ठरवू शकतात, की हे अचानक कशामुळे झालेलं आहे. पण इट इज परफेक्टली ट्रीटेबल. बऱ्याचदा पेशंटना नाही, पण त्यांच्या कुटुंबियांना हे लक्षात येऊ शकतं, की पेशंटच्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, की जे नेहमीप्रमाणे करतात. मे बी त्यांचा रिस्पॉन्स स्लो झालेला आहे किंवा त्यांच्या वागण्यामध्ये बदल घडलाय किंवा त्यांचा जो दिनक्रम ठरलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी बदल केला. बऱ्याचदा गोष्टी फार छोट्याही असू शकतात. एखादं नवीन औषध सुरू केलं म्हणूनही झालेलं असू शकतं किंवा काही रक्तामध्ये क्षारांचं प्रमाण कमी जास्त झालंय किंवा ज्यांना डायबिटीज आहे, अशा पेशंट्सचं अचानक मध्ये-मध्ये साखर कमी होत असेल रक्तातली आणि बऱ्याचदा ते लक्षात येत नाही. रिपोर्ट्समध्ये काही पण असू देत. पण कधी-कधी मध्ये 24 तासामध्ये साखर अचानक 60-50 च्या आसपास जाते ब्लड शुगर लेव्हल. त्यावेळेस मग असं अचानक कन्फ्युजन डेव्हलप होऊ शकतं. सो इट इज परफेक्टली ट्रीटेबल कारण की आणि हे आयडेंटिफाय करणं पण गरजेचं आहे. कारण त्यावेळेस पेशंट व्हल्नरेबल असतात. त्यांना स्वतःला इजा होऊ शकते किंवा दुसऱ्यांना इजा करू शकतात. अ, त्यामुळे डेलिरियम हे ती अॅक्यूट मेडिकल इमर्जन्सी अशी मानली जाते. बऱ्याचदा पेशंटला ॲडमिट करून हॉस्पिटलमध्ये लगेच त्याचं कारण शोधलं जातं आणि त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करून पेशंट परत नॉर्मल होऊ शकतो. डिमेन्शिया म्हणतो आपण किंवा स्मृतिभ्रंश म्हणतो, अल्झायमर्स. तो हळू-हळू होणारा आजार आहे. जसं वय वाढतं तसं-तसं प्रत्येकाची स्मरणशक्ती कमी होतेच. अ, ज्या पेशंट्समध्ये एकदम स्वतःविषयीची स्वतःची ओळख किंवा आपल्या कुटुंबियांची ओळख किंवा कसे वागले पाहिजे समाजामध्ये, काय त्याचे भान, सामाजिक भान असेल किंवा अ, अ, काय गोष्टी कराव्यात, काही करू नयेत, याचं जेव्हा त्याची समज हळू नाहीशी होते, त्याला मग आपण ॲडव्हान्स डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश म्हणतो. त्याच्यासाठी पण प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, की आता असं होऊच नये, की आता ठीक आहे तुम्हाला नाहीये, पण पुढे जाऊन भविष्यामध्ये फिजिकल हेल्थ जरी चांगली राहिली, की तुम्ही व्यवस्थित हे करताय, तरी मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी जनरली काही आपण गोष्टी पाळू शकतो. ज्याच्यामध्ये तुम्ही नियमितपणे काही ना काही स्वतःला गुंतवून ठेवणे, हे गरजेचे आहे. म्हणजे अगदीच काहीच करायला नसेल तरी एखादा छंद जोपासणे म्हणे असेल किंवा एखादे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे असेल किंवा लोकांमध्ये मिसळणे असेल, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नियमित व्यायाम करणे. वयाला जसा जमेल, जेवढा जमेल तेवढा व्यायाम करत राहणे, हे पण अतिशय महत्त्वाचे आहे. काही व्यसने असतील, तंबाखू असेल, स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, त्याच्यामुळे हे डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाचं प्रमाण वाढू शकतं. नियमितपणे चौरस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, हे पण तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या जे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर व्यवस्थित कंट्रोल करणे असेल, डायबिटीज व्यवस्थित कंट्रोल करणे असेल, थायरॉईड असेल किंवा रक्तपातळ होण्याची औषधं ज्यांना दिली गेलेली आहेत, त्यांनी व्यवस्थित ती रेग्युलर घेणे. हे पण डिमेन्शियासाठी फार महत्त्वाचे आहेत, की याने प्रिव्हेन्शन होऊ शकतं. आणि जर यदाकदाचित आपल्या लक्षात आलं, की आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या स्वतःला मे बी असं थोडंफार प्रॉब्लेम्स होतायत, तर याचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चनेअर्स असतात किंवा मेडिकल एक्झामिनेशन असते. वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात आणि त्याच्यानुसार ते ठरवतात, की त्यांचा प्रॉब्लेम किती आहे. त्याच्यामध्ये काही औषधे पण आलेली आहेत, जी मॉडर्न मेडिसिनमध्ये दिली जातात, की ज्याच्यामुळे थोडीफार इम्प्रूव्हमेंट होऊ शकते पेशंटच्या जे स्मृतिभ्रंशाचे पेशंट आहेत, त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये आणि त्याचा फायदा होऊ शकतो. फारच पेशंट जर खूपच ॲजिटेटेड असतील, हिंसक असतील किंवा फारच इरिटेबल असतील, तर मग काही औषधे सायकियाट्रिस्टच्या सल्ल्याने पण घेता येतात, की जेणेकरून ते शांत राहू शकतात. नेक्स्ट प्लीज. हा एक फार कॉमनली ज्येष्ठांना उद्भवणारा प्रॉब्लेम आहे. युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवीवर कंट्रोल न राहणे. म्हणजे तुम्हाला जर असं भीती वाटत असेल, की मी बाहेर गेल्यानंतर मला अचानक लघवी होऊ शकते कपड्यांमध्ये किंवा मला रात्री सारखं-सारखं उठावं लागतं किंवा दिवसभर पण मला सारखं-सारखं लघवीला अ, अ, बाथरूमला जावं लागतंय. तर मग तो प्रॉब्लेम असतो आणि तो ट्रीटेबल पण असतो. जनरली तो अफेक्ट यासाठी करतो, की त्यामुळे थोडंसं आपलं बाहेर जाणे, समाजात मिसळणे, हे आपण टाळायला लागतो नकळत, की आपल्याला नेहमीच भीती वाटते, की असं आपण केल्यास मग तिथे आपल्याला अ, लाज येण्यासारखी परिस्थिती येऊ शकते किंवा
मग इतर वेळेस त्याचा कंटाळा येतो. बऱ्याचदा त्यांना संधिवात झालेला आहे, ज्यांचे गुडघेदुखी आहे, मग त्यांना लघवीसाठी सारखं-सारखं उठणे, दर 1 तासाने जाणे हे फार कंटाळवाणं वाटू शकतं आणि मग तो त्रास अजूनच वाढतो. मग गुडघेदुखीचाही त्रास त्याच्यामुळे वाढतो. रात्री सारखं-सारखं लघवीला जाण्यासाठी उठण्याने परत झोप पुरेशी होत नाही आणि मग फॉल्स म्हणजे पडण्याची जी रिस्क आहे, ती वाढते. मग हे सगळे एकमेकात गुंतलेले प्रॉब्लेम्स आहेत, की झोप पुरेशी न होणे किंवा सारखं-सारखं जायला लागून वॉशरूमला फ्रॅक्चर होण्याची, पडण्याची रिस्क वाढणे, झोप पुरेशी न होणे आणि इतर वेळेस आपला स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स कमी होणे. याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स म्हणतात, की ज्याच्यात तुम्ही काही वजन उचललं, जोरात खोकले किंवा जोरात हसले तरी पण अचानक लघवी लीक होऊ शकते. त्याला स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स होत म्हणतात. अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणजे आपल्याला लघवीला लागलंय हे कळल्यावर पेशंटला अगदी जाईपर्यंत थांबायला पॉसिबल वाटत नाही. असं वाटतं, की आपल्याला लगेच होऊन जाईल लघवी. की मला कळतंय आणि तोपर्यंत मी थांबवू शकत नाही बाथरूमला जाईपर्यंत. तर याला अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणतात. ओव्हरफ्लो इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवीची पिशवी पूर्ण भरून ओव्हरफ्लो होणे, वाहणे, त्याला असं ओव्हरफ्लो इन्कॉन्टिनन्स म्हणतात आणि कधी-कधी हे मिक्स पण असू शकतात. इन्कॉन्टिनन्समध्ये हे जे बरेचसे आपले प्रॉब्लेम्स उद्भवतात. अ, याचं इव्हॅल्युएशन आपण करू शकतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते, की जिचा आकार जसा वाढतो तसं-तसं पुरुषांना जसं वय वाढेल तसा हा त्रास वाढू शकतो. मग त्याच्यासाठी काही औषधे दिली जातात. ज्यावेळेस औषधांचा इफेक्ट कमी होतो, त्यावेळेस त्याचं प्रोस्टेटची सर्जरी पण केली जाते. जी फार आता तेवढी फार अवघड अशी राहिलेली नाही. बऱ्याचदा दुर्बिणीने केली जाणारी सर्जरी आहे आणि हा प्रॉब्लेम हा सिग्निफिकंटली म्हणजे फक्त हा लघवीचा प्रॉब्लेम नसून त्याच्याकडे सगळ्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे, की झोप पुरेशी होणे असेल किंवा आपली पडण्याची रिस्क कमी होणे असेल किंवा बाहेर आपण बिनधास्त समाजामध्ये मिसळू शकतो. या सगळ्या दृष्टीने त्याचा विचार केला गेला पाहिजे. अर्ज इन्कॉन्टिनन्स म्हणजे अगदीच पटकन लघवीला जावं लागतं किंवा कधी कपड्यांमध्ये लघवी कंट्रोल होत नाही. त्यासाठी पण काही औषधं दिली जातात. अ, पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काही पेल्विक फ्लोअर म्हणजे आपलं जे ओटीपोट आहे, त्याचे जे स्नायू आहेत, फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने त्यांचे काही व्यायाम केले जाऊ शकतात, की जेणेकरून त्यांच्या स्नायूंना बळकटी आणल्यास म्हणजे साध्या ह्या गोष्टीने पण इन्कॉन्टिनन्स जो प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होऊ शकतो. काही पेशंट्सना प्रथिनांची कमतरता असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, व्हिटॅमिन बी12ची कमतरता असेल, त्याची कमतरता पूर्ण केल्यासही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. काही पेशंट्सना युरिनचे इन्फेक्शन्स असतील, लघवीमध्ये जंतू संसर्ग झाला असेल, तर साधा अँटिबायोटिक्सचा कोर्स केला, तरी पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मग बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत गायनेकॉलॉजिस्टना आणि पुरुषांच्या बाबतीत यूरोसर्जनना दाखवणं गरजेचं असतं. अ, याच्यासाठी काही तपासणी युरोडायनॅमिक स्टडीसारखे तपासणीही केले जातात, म्हणजे नॉर्मल युरिन एनालिसिस शिवाय. त्याच्याने आपल्याला कळू शकतं, की कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे आणि अगदीच रेअर केसेसमध्ये किंवा अ, आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा होणार असेल, तर अशा काही सर्जिकल प्रोसिजर्स पण केल्या जाऊ शकतात, की जेणे परत एकदा लघवीचा कंट्रोल आपण मिळवू शकतो. मग ते यूरोसर्जन करू शकतात आणि बाकी डायबिटीज असेल तर त्याचा व्यवस्थित कंट्रोल करणे असेल, त्यामुळे पण सारखी-सारखी लघवी लागू शकते किंवा लघवीमध्ये इन्फेक्शन्स होऊ शकतात, जर शुगर नेहमी हाय राहिल्याने. मेडिसिन्समुळे पण होऊ शकतं किंवा मग सारखं-सारखं चहा, कॉफी घेण्याने पण लघवीला जास्त होऊ शकते. मग त्यांचा वापर कमी करणे हे आहे. आणि एस्पेशली मग काही पेशंट्सना हा सल्ला सुचवतो, की रात्री जर सारखं उठावं लागत असेल, तर मग रात्री तुम्ही पाणी कमी प्या. म्हणजे संध्याकाळी रात्री 8 नंतर शक्यतो पाणी पिण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. तर त्याची कमतरता तुम्ही सकाळी उठून ते भरून काढू शकता. संध्याकाळी शक्यतो 5-6 नंतर चहा, कॉफी घेण्याचं प्रमाण कमी ठेवा. बऱ्याचदा चहा, कॉफी घेण्याने सारखी लघवीला लागू शकते आणि मग ते रात्री डिस्टर्ब करू शकतं सारख्या लघवीला लागून. तर अशा प्रकारे हा पण एक अतिशय फॉल्स कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, स्मृतिभ्रंश असेल, युरिनरी इन्कॉन्टिनन्स हा पण एक अतिशय ज्येष्ठांना कॉमनली उद्भवणारा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी आपण बरेचसे सोल्युशन्स आहेत त्याच्यासाठी. अगदी स्मॉल म्हणजे ज्या एक्सरसाइजेस आहेत ते करू शकतो किंवा काही मेडिसिन, सर्जरी पण आहे.
ठीक आहे. नेक्स्ट प्लीज. स्लीप डिसऑर्डर्स. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची हे असते की झोप शांत येत नाही. बऱ्याचदा रात्रीची झोप पूर्ण होत नाही आणि मग त्यामुळे दिवसा झोप येते किंवा चिड होते आणि बऱ्याचदा त्याचा इफेक्ट आपल्या ओव्हरऑल जनरल हेल्थवर पण होतो, की ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, हे सगळे प्रॉब्लेम्स हे आपल्या झोपेशी पण हे आहेत, निगडीत आहेत. साधारण 6 ते 8 तास सलग झोप होणे फार गरजेचे आहे. अ, चांगली झोप येण्यासाठी जनरली काही गोष्टी आम्ही पेशंट्सना सुचवतो. तर ते सगळ्यांनाच लागू होतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काही एक गोष्टी ॲडिशनली होऊ शकतात. पण जनरली शक्यतो दुपारी किंवा संध्याकाळी बाहेर फिरायला जाणे असेल, जेणेकरून थोडं फिजिकल एक्झर्शन होईल आणि आपलं जे झोपेचं सायकल आहे ते सूर्योदय, सूर्यास्ताशी निगडीत आहे. ज्यावेळेस आपण सूर्यास्त पाहतो किंवा जेव्हा लाईट कमी होते, वातावरणातले हे बदल होतात, त्याचा आपल्या मेंदूवर त्याचा इफेक्ट होत असतो. जे आपलं झोपेचं केंद्र आहे मेंदूमध्ये. तर त्यासाठी हे आपल्या लक्षात येण्यासाठी, की आता सूर्यास्त होतोय, त्यासाठी आपल्याला या कृत्रिम प्रकाशातून बाहेर जाऊन थोडंसं संध्याकाळी बाहेर फिरायला जायला पाहिजे. तर ही गोष्ट आपल्या मेंदूच्या नकळत लक्षात येत असते, की आता सूर्यास्त होतोय. ते आपल्या गोष्टी नकळत घडत असतात. दुसरी गोष्ट जसं आधी सांगितलं तसं संध्याकाळी शक्यतो 4-5 नंतर चहा, कॉफी घेण्याचं टाळले पाहिजे. स्मोकिंग असेल, ते टाळले पाहिजे, की ह्या गोष्टी आहेत, चहा, कॉफी किंवा स्मोकिंग असेल, तंबाखू असेल, ह्या मेंदूला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि झोपताना अपेक्षित आहे, की मेंदू शांतपणे झोपी जाणं अपेक्षित आहे. या गोष्टीने मेंदू उत्तेजित होऊन मग परत रात्री शांत झोप लागण्याला अ, अ, त्याने बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. रात्रीचं पाणी कमी पिणे, जसं याच्यासाठी मी सांगितलं होतं, की लघवीचा कंट्रोल होत नसेल, तसंच याच्यासाठी पण आहे, की बऱ्याच जणांना रात्री पाणी भरपूर पिण्याची सवय असते. पण रात्री जेवताना किंवा जेवण झाल्यावर झोपताना जर खूप पाणी पिलं, तर त्याने ऑब्व्हियसली लघवी लागते, तर आपल्याला उठावंच लागतं. ते लहानपणापासून आपल्याला ट्रेनिंगच दिलं गेलेलं आहे मेंदूला, की लघवीला लागलं तर उठलंच पाहिजे. तर हे शक्यतो होऊ नये म्हणून रात्रीचं पाणी पिण्याचं प्रमाण 8 वाजल्यानंतर कमी करावं. रात्रीचं जेवण थोडंसं कमी घ्यावं. खूप पोट गच्च होईल एवढा आहार घेऊ नये. बऱ्याचदा खूप उशिरा जेवणे असेल किंवा पोट फार गच्च होईल एवढा ओव्हर ईटिंग म्हणतो आपण, ते केल्याने पण रात्री शांत झोप लागत नाही. आणि झोपण्याच्या वेळेच्या साधारण 2 तास आधीपासून जिथे कमी उजेड किंवा कमी आवाज असेल, अशा रूममध्ये बसणे किंवा असं वातावरण घरात तयार होणे फार गरजेचे आहे. जर टीव्ही मोठ्याने लावलेला आहे, सगळे लाईट्स सुरू आहेत किंवा खूप मोठा आवाज येतोय, तर त्याने कधीच शांत झोप लागणार नाही. त्याच्यासाठी बऱ्याचशा ही अशी वातावरण निर्मिती पण केली गेली पाहिजे, जेणेकरून रात्री शांत झोप लागेल. ऑफ कोर्स ह्या गोष्टी तर कॉमनली आहेत. दुपारी झोपणंही टाळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुपारी साधारण तुम्ही 15 ते 30 मिनिट वामकुक्षी घेऊ शकता. दुपारी अगदी थोड्या वेळासाठी 30 मिनिटांसाठी जास्तीत जास्त तुम्ही झोप काढू शकता. त्यापेक्षा जर जास्त झोप घेतली, तर मग रात्रीची झोप शांत लागत नाही शक्यतो. दिवसभर फिजिकली ॲक्टिव्ह राहणे आणि आजकालच्या जगामध्ये रात्रीचं संध्याकाळी शक्यतो 8 नंतर डिजिटल मीडियाचा वापर कमी करणे. जे कॉम्प्युटर, लॅपटॉप असेल, टीव्ही असेल किंवा मोबाईल असेल, तर त्याच्यामुळे मेंदू आपला नेहमी काही ना काही विचार करतच राहतो आणि त्यामुळे झोप शांत लागण्याला त्याला बाधा येते. तर शक्यतो डिजिटल संन्यास मी म्हणतो, की रात्री 8-9 नंतर साधारण तुम्ही जर तुमचा मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाजूला ठेवलं आणि मे बी दुसरे काहीतरी ॲक्टिव्हिटी केली, जे की वाचन असेल, काही घरच्यांसोबत बोलणे असेल, फिरायला जाणे असेल किंवा इनडोअर गेम्स असतील किंवा एखादं कंटाळवाणं काम करणे असेल, लाइक अकाउंट कीपिंग, या गोष्टी जर केल्यास तर मे बी त्याने शांत झोप व्हायला मदत मिळू शकते. अ, ज्यांना हे करून पण झोप येत नाही, मग ज्येष्ठ नागरिकांना आपण झोपेच्या गोळ्या आपण घेऊ शकतो. आता बऱ्याच पेशंट्सचं असं मी ऑब्झर्व्ह करतो, की आमच्याकडे म्हणतात, "मग त्यांची सवय नाही ना लागणार डॉक्टर." मग आता ॲक्चुअली झोपेच्या गोळ्यांची ऑफकोर्स सवय लागते. त्याने कंटिन्युअसली जर घेतल्या, तर त्याच्याशिवाय झोप येत नाही आणि शरीर त्याच्यावर डिपेंडंट होतं आणि त्या गोळ्यापासून बंद करणे हा प्रॉब्लेम होतो. ते एक प्रकारचं व्यसनच होतं. पण जनरली हा प्रश्न उद्भवतो, की जेव्हा आपण गोळ्या 20, 30, 40 वर्ष घेणार आहोत. म्हणजे अगदी तरुण वयामध्ये एखाद्याला झोपेचा प्रश्न असेल आणि त्याने गोळ्या घ्यायला सुरुवात केली,
तर हळू-हळू त्यांचा इफेक्ट कमी होईल, डोस खूप जास्त लागेल आणि तरी झोप येणार नाही. आणि त्याचं एक एक प्रकारचं व्यसन लागेल, जसं बाकीच्या पदार्थांचं व्यसन असतं त्याप्रमाणे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मी म्हणेल, की आता सरासरी आपलं आयुष्यमानाचा विचार करता, की किती आपलं आयुष्य राहिलं असेल, तो विचार करता 5-10 वर्ष आपण अ, घेऊ शकतो बिनधास्त झोपेच्या गोळ्या घेऊ शकतो. त्याने काही असे सीरियस साइड इफेक्ट्स असे नाहीयेत. जो मिनिमम डोस आहे त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. कारण ह्या बाकीच्या गोष्टी होऊनही जर झोप येत नसेल, तर त्याचा बाकीच्या तुमच्या एक क्वालिटी ऑफ लाईफ तुमच्या स्वतःविषयीच्या की मला किती हेल्दी वाटतंय, मला बरं किती वाटतंय, याच्यावर याचा परिणाम होतो. आणि याचे बाकीचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते वाढतात, की पडण्याची रिस्क वाढते किंवा मग चिडचिडेपणा किंवा स्मृतिभ्रंश लवकर होण्याचे रिस्क वाढते. ब्लड प्रेशर, डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल होतो. तर त्यासाठी झोप येणं शांत गरजेचं आहे. मग त्यासाठी एखादी छोटी गोळी घेतली, तरी त्याचं काही असं लगेचच त्याने शरीरावर खूप अनिष्ट परिणाम होतील किंवा त्याची सवय लागेल आणि मग आपण घ्यायलाच नको आणि मग आपण कंटिन्युअसली महिनोन-महिने कमी निद्रानाश झालाय आणि झोपतच नाहीये. असं होणं योग्य नाहीये. तर ह्या अशा गोष्टी आपण करू शकतो पुरेशी आणि शांत झोप येण्यासाठी. नेक्स्ट प्लीज. ऑस्टिओआर्थरायटिस सांधेदुखी असेल, गुडघे किंवा मान दुखणे असेल किंवा खांद्याचे दुखणे असेल, कमरेचे दुखणे असेल. बऱ्यापैकी डेबिलिटेटिंग इलनेस असतो. बऱ्याच पेशंट्सना याने त्रास होतो. ॲज अ फिजिशियन पॉइंट ऑफ व्ह्यू ज्यावेळेस पेशंटचे पायाचे जे जॉइंट्स आहेत, की गुडघा असेल, खुबा असेल किंवा घोटा असेल, यांना ज्यावेळेस काही प्रॉब्लेम होतो, त्यावेळेस पेशंटचं हालचाल, हिंडणं-फिरणं फार कमी होतं. आणि त्याचा नकळत परिणाम पेशंटच्या बाकीच्या पॅरामीटर्सवर होतो, की जसं काही डायबिटीज कंट्रोल असेल, कोलेस्टेरॉल असेल किंवा ओव्हरऑल तुमचा फिजिकल फिटनेस असेल, त्याच्यावर होतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस जे संधिवात आहे त्याच्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जन अजून विस्ताराने सांगू शकतात. पण ॲज अ फिजिशियन पॉइंट ऑफ व्ह्यू चांगला आहार मेंटेन ठेवणे, व्हिटॅमिन डी, जीवनसत्वाचे सप्लिमेंट्स घेणे किंवा रोज उन्हात जाऊन बसणे आणि फिजिओथेरपी की ज्याचं बऱ्याचदा त्याचा कंटाळा येतो किंवा ज्याचा वापर एवढा होत नाही आपल्याकडे, की आपण पेशंट्स बऱ्याचदा आम्ही बघतो, की गोळ्या खायला तयार असतात, की फार वेदना होत आहेत, सांधे खूप दुखतात. एखादी गोळी द्या आणि गोळी सुरू ठेवणं हे एक्सेप्टेबल असतं, की ज्यांचे खूप साइड इफेक्ट असू शकतात लाँग रनमध्ये. पण फिजिओथेरपी म्हणजे फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने काही अगदी सोप्या एक्सरसाइजेस जर नियमितपणे केल्या, तर अगदी त्याच्याने खूप फरक पडू शकतो. कंबरदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल. पेन किलर्स, वेदनाशामक औषधं हे कधीतरी स्पेअरिंगली म्हणजे अगदीच फार असह्य त्रास होत असेल, तेव्हा वापरल्यास ते चांगलं आहे. याच्यासाठी बरेचसे बाकीचे डिव्हाइसेस आहेत. नी कॅप असेल, अ, बाकीचे बरेचसे ऑर्थोटिक डिव्हाइसेस असतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ऑर्थोपेडिक सर्जनच्या सल्ल्याने नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट सारखे ऑपरेशन्स असतील, ते पण आपण करू शकतो. गुडघेदुखीचा इनडायरेक्ट इफेक्ट तसाच आहे परत, की वजन वाढणे असेल, डायबिटीज, ब्लड प्रेशर वाढणे असेल. त्यामुळे जोपर्यंत आपण मोबाईल आहोत, की जोपर्यंत आपण हिंडतोय, फिरतोय, तोपर्यंत आपली शारीरिक जे आरोग्य आहे, ते चांगलं राहतं आणि मानसिक आरोग्य पण इनडायरेक्टली ते चांगलं राहतं. नेक्स्ट प्लीज. ओल्डर ड्रायव्हर्स इव्हॅल्युएशन ऑफ ओल्डर ड्रायव्हर्स आता बरेचदा हे असताना निरामयमध्ये किंवा बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये कामं करत असताना बऱ्याचदा हे बघितलं, की 60 नंतर, 65 नंतर, की बऱ्याचदा ॲक्सिडेंट होतात कधीतरी. अ, तर अ, इथे ऑफकोर्स कधी बाकीच्या चुका असतातच, ट्रॅफिक रिलेटेड प्रॉब्लेम्स असू शकतात. पण आपण जे ड्रायव्हर आहेत, जे बऱ्यापैकी वयोवृद्ध आहेत, 60-65 नंतर आहेत, त्यांचं रेग्युलर नियमित टेस्टिंग करणं फार गरजेचं असतं. दरवर्षी त्यांचे व्हिज्युअल ॲक्युइटी असेल, म्हणजे दृष्टी व्यवस्थित आहे का नाही किंवा त्यांचा जो रिस्पॉन्स आहे, एखाद्या गोष्टी अचानक घडली, तर त्याला येणारा जो रिस्पॉन्स आहे, की अचानक कोणीतरी मध्ये आलं, तर त्याने किती वेळ लागतो, रिएक्शन टाईम आहे, हे असेच करणं फार गरजेचं आहे. इव्हन डोळ्यांसोबत कानाचं म्हणजे ऐकू येण्याची क्षमता व्यवस्थित आहे का नाही? बऱ्याचदा अ, अ, छोटे-मोठे आवाज येत असतात, पण जेव्हा आपण ड्रायव्हिंग करत असतो आणि ज्यावेळेस आपण वेगात असतो, त्यावेळेस आपल्याला
जो वेळ असतो, रिएक्शन टाईम असतो तो फार कमी असतो. तर त्यावेळेस आपलं नजर व्यवस्थित असणे आणि आपल्याला ऐकू व्यवस्थित येणे फार गरजेचं असतं. तर जेणेकरून आपण पटकन निर्णय घेऊ शकतो. कारण आपल्याकडच्या भारतातल्या ट्रॅफिकमध्ये कधी सरप्राइजेस होतील आणि अचानक काहीतरी आश्चर्यजनक गोष्टी घडू शकतील हे सांगता येत नाही आपल्याला. बाकी अ, अ, ओव्हरऑल तुमचा फिजिकल फिटनेस पण कसा आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर मोतीबिंदू असेल किंवा हे असेल तर बऱ्याचदा संधी प्रकाशामध्ये अगेन जी दिसण्याची क्षमता आहे ती थोडीशी हे होऊ शकते, कमी होऊ शकते. त्यावेळेस ॲक्सिडेंट होण्याची रिस्क वाढते. पडणे असेल म्हणजे घरातल्या घरात पडणे असेल किंवा बाहेर पण ॲक्सिडेंट्स होण्याची रिस्क बऱ्याचदा ही सकाळच्या ज्यावेळेस सूर्योदय होत असतानाच आणि संध्याप्रकाश संध्याकाळच्या वेळेस तेव्हा सगळ्यात जास्त असतात. त्यावेळेस शक्यतो ड्रायव्हिंग अव्हॉइड करणे हेच चांगलं आहे. बऱ्याचदा ज्यांना चष्मे असतात आणि बऱ्यापैकी मोठ्या विंगाचे चष्मे असतात, त्याच्यामध्ये समोरून येणाऱ्या वाहनांच्या याच्यामुळे ग्लेअर बऱ्यापैकी झाकोळून जातं म्हणजे आपल्याला दिसेनासं होतं. असं जर होत असेल तर शक्यतो रात्रीचं ड्रायव्हिंग करणे टाळणे हे सगळ्यात चांगले आहे. अ, अगदीच कुटुंबियांना सांगेल, की अगदीच आपण बंद करा असं नाही म्हणू शकत, पण रेग्युलर त्यांच्या तपासण्या करून, की त्यांचं बाकीचे शारीरिक फिटनेस चांगला आहे. दरवर्षी हे इव्हॅल्युएशन करून आणि नजर आणि ऐकू येण्याची क्षमता यांचं इव्हॅल्युएशन करून आपण ठरवू शकतो, की कितपत आपण ड्रायव्हिंग करू शकतो अलाउड. तर ते महत्त्वाचं आहे. दुसरं आहे एज अप्रोप्रिएट स्क्रीनिंग म्हणजे हेल्थ चेकअप्स. रुटीनली जसं वय वाढेल तसं पुरुषांमध्ये साधारण 40शी नंतर आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर किंवा 45शी नंतर दरवर्षी रेकमेंड करतो, की तुम्ही रुटीन तपासण्या करून घेतल्या पाहिजेत, की बऱ्याचदा आपल्याला माहिती असतात ज्या गोष्टी त्रास देतात ते आपल्याला माहितीच असतात. पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. जसं की डायबिटीज असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल, थायरॉईड असेल. तर दरवर्षी आपण ॲन्युअल हेल्थ चेकअप करून ह्या वेगवेगळ्या रक्ताच्या लघवीच्या तपासण्या किंवा हृदयाच्या तपासण्या, बोन डेन्सिटी असेल, हे करणे असेल, हे करू शकतो. त्यासोबत आपण जसं वय वाढेल 60 प्लस असेल, 65 नंतर असेल, तर वेगवेगळे कॅन्सर चेकअप्स असेल, म्हणजे स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग असेल किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेल, पुरुषांमध्ये प्रोस्टेटचं कॅन्सर असेल. याच्यासाठी काही टूल्स आहेत, की काही रक्ताच्या साध्या तपासण्या किंवा साधी एक्झामिनेशन डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये जाऊन करणे दरवर्षी. एवढंही पुरेसं होतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण कमी याच्या आधी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकतो आणि त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट केल्यास आपल्याला बऱ्यापैकी पुढे होणारा त्रास वाचतो. तर एज अप्रोप्रिएट स्क्रीनिंग म्हणजे हेल्थ चेकअप्स आणि कॅन्सर स्क्रीनिंग असं करू शकतो. नेक्स्ट इज व्हॅक्सिनेशन्स. बऱ्याच काही व्हॅक्सिन्स आपण जे लसी आहेत त्या दिल्या जाऊ शकतात अ, ज्येष्ठ नागरिकांना. ज्याच्यामध्ये न्यूमोनियाची लस असेल किंवा स्वाईन फ्लूची लस असेल आणि आता जर समजा परवानगी मिळाली, तर मे बी कोव्हिडची लस असेल. अशा लसी बऱ्याचदा जे व्हायरल इन्फेक्शन्स असतील, की ज्याच्यामुळे ह्या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांचे आजारांची सिव्हिरिटी फार जास्त असते आणि वारंवार होण्याची शक्यता असते. अशा काही आजारांसाठी लसी आहेत, त्या दिल्या जाऊ शकतात डॉक्टरांच्या सल्ल्याने. नेक्स्ट प्लीज. तर असं आहे याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली, की एक्सरसाइज म्हणजे कुठलाही व्यायाम करा, ज्याच्यामध्ये नुसते चालणे असंच नाही. चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे असेल, हे तुमच्या फुफ्फुसांसाठी किंवा हृदयासाठी चांगलं आहेच, ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोलसाठी. पण जे मसल ट्रेनिंग एक्सरसाइजेस आहेत, म्हणजे स्नायू बळकट राहावेत, त्यासाठीचे जे व्यायाम आहेत, हाताचे असतील, पायाचे स्नायू बळकट राहावेत त्याच्यासाठी असतील, ते तुमच्या वयाला साजेसे म्हणजे अगदी तुम्ही अर्धा किलो वजन उचललं हाताने आणि हे केलं, तरी त्याचा ओव्हरऑल आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो आणि हे जे सगळे आत्तापर्यंत प्रॉब्लेम्स सांगितले, यांचं हे प्रमाण कमी व्हायला त्याची मदत होते. कारण की जेवढे तुमचे स्नायू चांगले उतार वयापर्यंत, जेव्हापर्यंत मसल बल्क आणि हे चांगलं, तेवढं तुमचं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य महत्त्वाचं नुसतं दीर्घायुष्य असं नाही, की निरोगी आयुष्य जगण्याची शक्यता वाढते. तर अगदी असं नाही, की मी जिममध्ये जा म्हणेल किंवा अशी रेझिस्टन्स ट्रेनिंग एकदम मोठे-मोठे वजनं उचला असं असेल. पण छोट्या-छोट्या गोष्टी पण अगदी नेहमीच्या घरात घरगुती याच्यामध्ये करण्याने त्याने पण आपला फिटनेस राहण्यास मदत होते
अगदी छोट्या गोष्टी स्वतःची कामे स्वतः करणे असेल, साफ-सफाई असेल, तर स्वतःला बिझी ठेवण्याने हे जे स्मृतिभ्रंशाचे किंवा बाकीचे शारीरिक आजार आहेत, ते नक्कीच अ, 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 आपण हे करू शकतो, कंट्रोलमध्ये आणू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो आणि त्याने चांगलं निरोगी दीर्घायुष्य जगण्यास मदत होते. चालेल. धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतलं शांतपणे त्यासाठी. धन्यवाद सर. खूप छान तुम्ही सोप्या आणि साध्या शब्दात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळ्यांना एकच विनंती आहे की आपले काही प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्समध्ये आपण पोस्ट करावेत. सेशनच्या शेवटी अजून एका लेक्चर नंतर आपण ते क्वेश्चन्स घेऊ आणि सगळ्यांच्या सुधारणा ज्या क्वेश्चन्स जे आहेत त्याची उत्तरं ही शेवटी दिली जातील. मी जास्त न वेळ घेता थोडासा आपला वेबिनार पुढे सरकवतो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य त्यातला एक भाग सरांनी सांगितला. त्याच्याबरोबर जो दुसरा पण भाग आहे की मानसिक आरोग्य किंवा मानसिक हेल्थ, तर त्यासाठी काय करायला पाहिजे किंवा बेसिकली शारीरिक आजार म्हणजे काय, तर ह्यासाठी आपल्याकडे अजून एक चांगले वक्ते आणि स्पीकर आहेत आणि आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर राजीव नगरकर. सरांबद्दल सांगावं तेवढं थोडं कमीच आहे. बेसिकली ही इज BMS अँड MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आणि त्यांच्याकडे खूप मोठी क्रेडेन्शियल्स आहेत. ही इज असोसिएटेड विथ PCOCC कॉलेज, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक्स. एवढंच नाही तर शिवाय त्यांची मनाची व्यायामशाळा नावाचं हेल्थ क्लिनिक सुद्धा आहे आणि त्यांच्याबरोबर असोसिएट असणारी बरीच मोठी क्रेडेन्शियल्स आहेत. ते स्वतः ट्रेनर आहेत, स्वतः काउन्सलर आहेत आणि आज आपल्याकडे आलेले असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त मदत करता येईल, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य कसं ठेवावं किंवा काय त्याच्यात काळजी घ्यायला पाहिजे यासाठी राजीव नगर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी जास्त वेळ न घेता राजीव सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्टेशन पुढे घ्यावा. राजीव सर. हॅलो राजीव सर. हां सर. आत्ताचं सरांचं फार सुंदर झालं लेक्चर. साध्या शब्दात छान सांगितलं सरांनी. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली. ज्ञानप्रबोधिनी SPGचे मी आभार मानतो की त्यांनी मला सगळ्या तरुण अनुभव संपन्न लोकांबरोबर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. काही लोक 25x2 आहेत, कुणाची 2.25 आहे, कुणाची 3.25 झालेली आहे. असे सगळे अनुभव संपन्न तरुण यांच्या संवाद साधण्याची संधी आणि विषय दिलेला आहे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर या विषयाकडे जाण्याच्या अगोदर, स्वास्थ्य म्हणजे आजाराकडे जाण्याच्या अगोदर हेल्थ काय आहे हे पण समजून घेऊया आणि मग नंतर आजाराकडे जाऊया. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ह्याची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा हेल्थ कुणाला म्हणायचं, हेल्दी कुणाला म्हणायचं हे समजून घेऊया. मित्रा, पहिली स्लाइड. हेल्थ कशाला म्हणायचं, हेल्दी कुणाला म्हणायचं, स्वस्थ कुणाला म्हणायचं, तंदुरुस्त कुणाला म्हणायचं हे समजणं फार. स्वस्थ कुणाला म्हणायचं, तंदुरुस्त कुणाला म्हणायचं, हेल्दी कुणाला म्हणायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा हेल्थ कडनं आपण सुरुवात करूया, मग सायकोसोमॅटिक डिसऑर्डर कडे जाऊया आणि पुन्हा हेल्थ कशी अचीव करता येऊ शकते का याचा विचार करूया. तर जी माणसं आपली कामं व्यवस्थित करू शकतात किंवा जी आजारी नाहीत अशी काहीशी सुरुवातीला व्याख्या केलेली होती, WHO ने केली होती. पण त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल करत करत
स्वास्थ्यामध्ये मनाचा विचार यायला लागला. सगळ्यात परिपूर्ण व्याख्या जी स्वास्थ्याबरोबर केलेली आहे ती आहे आयुर्वेदाने केलेली. त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये 4 पर्स्पेक्टिव्हचा विचार केलेला आहे. मित्रा, पुढची स्लाइड. बघा, बायो, सायको, सोशल आणि स्पिरिच्युअल अशा 4ही लेवलवरती. बायो म्हणजे फिजिओलॉजिकल लेवल, शारीरिक पातळीवरती, सायको म्हणजे मानसिक पातळीवरती, सोशल म्हणजे सामाजिक पातळीवरती आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक पातळीवरती ह्या 4ही गोष्टींचा विचार स्वस्थ माणसासंदर्भात केलेला आहे. आणि हा जेव्हा परिपूर्ण विचार केला जातो तेव्हा तो माणूस खरंच निरोगी आणि स्वस्थ असतो. मित्रा, पुढची स्लाइड. आयुर्वेदाची जी स्वस्थतेची व्याख्या आहे त्याच्यामध्ये बॅलन्स हा फार महत्वाचा आहे. समदोष, समअग्नी, समधातू, मलक्रिया, प्रसन्न, आत्म, इंद्रिय, मनाहा, स्वस्थ इति अभिधीयते. अशा सगळ्याचा विचार केलेला आहे. मन, आत्मा, इंद्रिय प्रसन्न, शरीराची सगळी कार्य व्यवस्थित सुरू आहेत, असं सगळं सुरू असतं तेव्हा त्याला स्वस्थ असं म्हटलं जातं. येस मित्रा, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आपल्या आरोग्याचे 3 पैलू आहेत याची आपल्याला माहिती आहेच. उजळणी करून घेऊया. पहिला जो खांब आहे, 3 खांबावरती आपल्या आरोग्याचा तंबू आहे. पहिला आहे आहार, दुसरा आहे निद्रा आणि तिसरा आहे ब्रह्मचर्य. आणि आहार योग्य काय, प्रेयस आणि श्रेयस हा विचार कायम केलेला आहे. आपल्यासाठी आवडीचं काय का आपल्यासाठी योग्य काय, हा जर विचार आपण करत राहिलो आहारापासून तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होतो. झोपेबद्दल आता मगाशी सरांनी सांगितलंच, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पुढे मीही आणखीन वेगळ्या पद्धतीने झोपेबद्दल सांगणार आहे तुम्हाला. तर उत्तम झोप आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल, विषयांवर कंट्रोल, याला म्हणतात ब्रह्मचर्य. या 3 गोष्टींचा जर व्यवस्थित आपण पालन करू शकलो, उत्तम आहार, छान झोप आणि ब्रह्मचर्य, तर आपलं आरोग्य सुंदर राहू शकतं. पुढची स्लाइड मित्र. आता सायकोसोमॅटिक डिसऑर्डर याच्यामध्ये 2 शब्द आहेत, ह्याच्यात संधी आहे, साईक आणि सोमा. आता साईक या शब्दाचा खरा अर्थ जो आहे तो आहे आत्मा. पण आत्मा हा शास्त्राला प्रूव्ह करता येत नाही, म्हणून ते हळूहळू माइंडकडे आलं. आणि माइंड सुद्धा, मन सुद्धा हे बरेच वर्ष अस्तित्वात आहे किंवा नाही असा संभ्रम असणारी स्थिती होती, पण आता स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. तर साईक म्हणजे मन आणि सोमा म्हणजे बॉडी. शरीर आणि मन याच्याशी असोसिएटेड जे काय त्रास असतात, याच्यामुळे जे काय त्रास होत असतात त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणतात. आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. ह्याच्यामध्ये सोमा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया आणि साईक म्हणजे काय हे समजून घेऊया. सोमा म्हणजे शरीर, आणि शरीराचा धर्म जर आपल्याला समजला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या व्हायला लागतात. शरीर हे मुळात विकारी आहे. त्याला काही ना काहीतरी, विकार म्हणजे काय तर ज्याच्यात बदल होतात, ज्याच्यामध्ये चेंजेस होतात त्याला विकारी असं म्हटलेलं आहे. तर मुळात शरीरामध्ये बदल हे होत असतात आणि ते आपण स्वीकारणं हे गरजेचं असतं. शरीरामध्ये 6 टप्प्यांनी बदल होत असतात. पहिलं अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. म्हणजे पहिले अस्तित्व, त्याच्यानंतर मग त्याचा, बघा, जन्माच्या आधी अस्तित्व आहे, शरीराची निर्मिती आधी आहे, नंतर जन्म आहे. आधी अस्तित्व, त्याच्यानंतर जन्म, त्याच्यानंतर त्याची वाढ, वर्धते, त्याच्यानंतर विपरिणमते, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऱ्हास व्हायला सुरुवात होतो.
डीके सुरू होतं आणि मग नंतर विनश्यती. या 6 प्रक्रियामधनं जे जात असतं त्याला शरीर असं म्हणतात. तर ह्या 6 प्रोसेसमधनं आपलं शरीर जात असतं आणि मग आता हे माझ्या बाबतीत का होतं किंवा काय काय गोष्टी थोडं कानाने ऐकायला कमी येतं, दिसायला कमी लागतं, अशा सगळ्या गोष्टी आता हळूहळू सुरू होत असतात. तर त्या स्वीकारणं आणि पुढे जाणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. मित्रा, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. शरीराची जी प्रकृती आहे ना, ती वात, पित्त आणि कफ अशी त्रिदोषात्मक प्रकृती सांगितलेली आहे आणि मनाची जी निर्मिती आहे, मनाची जी प्रकृती आहे ती त्रिगुणात्मक प्रकृती सांगितलेली आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांवरती आपला स्वभाव, आपलं वागणं हे अवलंबून असतं. या 3 गोष्टींवरती आपलं वागणं अवलंबून असतं, आपला स्वभाव अवलंबून असतो. आता मानस म्हटलं की खरं म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित जो विषय असतो ना, तो असतो मन. आणि म्हणून मनावरती डील करणं ह्याच्यासाठी काही ना काहीतरी काम करणं गरजेचं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, बोलणं होतं, शेअरिंग असायचं, त्यामुळे त्या मानाने मनाचे त्रास कमी असायचे. पण आता शेअरिंग कमी झालेलं आहे, एकटेपणा वाढत चाललेला आहे आणि ह्या सगळ्यामुळे मानसिक त्रास काही ना काही प्रमाणात वाढत चाललेले आहेत. तर मन जे आहे हे त्रिगुणात्मक असतं. सत्वगुण हे ज्ञानाचं प्रतीक आहे, रजोगुण हे ऊर्जेचं प्रतीक आहे आणि तमोगुण हे अज्ञान किंवा अविद्येचं प्रतीक आहे. हे अज्ञान किंवा अविद्येचं प्रतीक आहे आणि या तिघांच्या कॉम्बिनेशन मध्ये आपलं वागणं चालू असतं. जे काय आपण वागत असतो, बोलत असतो, त्याच्यासाठी हा आधार असतो. ह्याच्यावर आधारित आपण आपलं बोलणं ठेवलेलं असतं. आता मनाच्या बाबतीत बोलताना अजून एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे मला काही मानसिक त्रास आहे हे स्वीकारणं फार अवघड असतं बरं का. हे फार स्वीकारणं अवघड असतं. लोक ते स्वीकारायचं टाळतात. मला डायबिटीज आहे हे स्वीकारतात, ते सांगतात पण. पण मला मानसिक काही त्रास आहे आणि मला मदतीची गरज आहे, ह्याच्या बाबत लोकांना थोडं कमीपणा वाटत असतो. तर ह्या इथं थोडासा बदल करणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग किंवा त्याला मी गप्पा मारणे असं म्हणत असतो. ह्या गप्पा मारण्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. तर मनाची जी प्रकृती आहे ती सत्वरज तमावरती आधारित आहे. आता आता आपण सगळे ज्येष्ठ आहोत. मी 2 प्रश्न तुम्हाला विचारतो की मनासंदर्भात 2च प्रश्न. एक, आपल्या मनाचं काम काय आहे आणि दुसरं, आपल्या मनाचं स्थान काय आहे. आपलं मन कुठे असतं आणि आपलं मन काय काम करतं याच्याबद्दल जर काही माहिती असेल, तुम्हाला जर काही वाटलं तर चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. मी सांगतोच आहे. किंवा तर मनाची कामं काय आहेत आणि मन काय असतं हे थोडंसं समजून घेऊया. म्हणजे नंतर मनाचा आजार कुठलाही असला तरी सुद्धा हा बेस जर क्लिअर असेल तर काहीही त्रास समजून घेणं सोपं जातं. एखादी गाडी रिपेअर करायची असेल तर ती चालते कशी हे समजणं गरजेचं असतं. त्याची कार्य करण्याची पद्धत कशी असते हे एकदा समजलं की कुठे बिघाड झाला आहे आणि काय करायला पाहिजे हे समजतं. त्यामुळे ह्याच्याबद्दल थोडंसं मी अधिक विस्तृत पुढे बोलतो आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया मित्रा. मन मन काय आहे तर हे वासनांचं माहेरघर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या इच्छा असतात. दुसरी गोष्ट, मन ह्याला काय म्हटलेलं आहे, अंतःकरण म्हटलेलं आहे. अंतःकरण चतुष्टय असा विषय कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा 4 गोष्टी आपल्या जवळ असतात. त्याला आपण अंतःकरण चतुष्टय असं म्हणतो. अंतःकरण मध्ये अंत आणि करण असे 2 भाग येतात. कर्ण म्हणजे उपकरण, टूल आणि अंत
म्हणजे आतल्या बाजूला स्थित. आपले बाह्य उपकरणं आहेत, आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, ते बाहेरच्या बाजूला काम करतात. आणि आतमध्ये जे काम करतं त्याच्यातलं सगळ्यात प्राथमिक आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मन. आणि ते टूल आहे, त्याचा आपल्याला छान वापर करता आला पाहिजे. अमृतबिंदू उपनिषदामध्ये मनासंबंधात सांगताना असं म्हटलेलं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयाः बंधाय विषयासक्ते मुक्तै निर्विषयम स्मृतम. म्हणजे आपल्या त्रासाचं मूळ कारण हे मन आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा मानलेलं आहे की कुठल्याही आजाराचं मूळ हे मनामध्ये असतं लपलेलं. त्याचं बीज जे आहे ते मनामध्ये असतं. आणि त्यामुळे कुठलाही आजार असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल अथवा मनोशारीरिक असेल, या सगळ्यासाठी मनाचा विचार करणं, मनावर काम करणं हे फार आवश्यक असतं. तर मन हे खरं म्हणजे आपल्याला मिळालेलं एक उत्तम इन्स्ट्रुमेंट आहे, उत्तम टूल आहे. ते ना भयंकर कम्पॅटेबल असतं. म्हणजे काही काही वेळेस काय असतं की एखादा पेनड्राईव्ह एका लॅपटॉपला लागतो, दुसऱ्या लॅपटॉपला लागत नाही. का? तर कम्पॅटेबल नसतात काही काही वेळेस इन्स्ट्रुमेंट्स. पण आपलं मन हे असलं भारी यंत्र दिलेलं आहे भगवंतानी आपल्याला की ते कशाबरोबरही कम्पॅटेबल खरं म्हणजे असतं. फक्त आपण काही काही वेळेस त्याची कम्पॅटिबिलिटी विसरतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टींना आपल्याला त्रासाला सामोरं जावं लागतं. तर अंतःकरण हे इंटरनल टूल आहे, त्याचा आपण फार छान पद्धतीने वापर करून घेऊ शकतो. मनाचं काम काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. मित्रा, पुढची स्लाइड. मनाची काम करण्याची पद्धत जर समजली तर गोष्टी सोप्या होतात. चिंतम विचार्यम उह्यम च ध्येयम संकल्पमेव च, अशी 5 कामं आहेत. एखादा विचार मनात येणं, त्या विचारावर विचार करणं, त्याच्यानंतर तो योग्य का अयोग्य आहे त्याच्यावरती उहापोह करणं, मग एखादा एखादा विचार स्थिर करणं, त्याच्यावर कंटेम्पलेट करणं आणि मग संकल्प करणं. हे झालं मनाचं काम की हे करूया. आणि मग इथून पुढे त्याच्या हायर ऑथॉरिटीकडे जायचं, म्हणजे बुद्धीकडे जायचं. निश्चयात्मकः बुद्धी. पण मनाचं अजून एक काम आहे, ते आहे संकल्प विकल्प मेवच. विपरीत कल्पना हे सुद्धा मनाचं काम आहे. आणि संकल्प म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे परसेप्शन्स, जे आपण एखादी गोष्ट ग्रहण करतो किंवा कसं बघतो, हा बघण्याचं जे काम आहे किंवा त्याचं इंटरप्रिटेशनचं जे काम आहे, ते काम आपण मनाच्या मार्फत करत असतो. मित्रा, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा हा, मग अशी आत्मन म्हटलं ते ऍट मन असं झालं. ते त्याचं लोकेशन आहे शरीरामध्ये मनाचं जे स्थान आहे ना, ते आयुर्वेदाप्रमाणे 2 ठिकाणी मन सांगितलेलं आहे. एक आहे हृदयस्थ आणि दुसरं आहे मस्तिष्क. काही लोकांच्या मते किंबहुना मन हे सर्वव्यापीच आहे आणि मनाचं काम हे विचार करणे हे सगळ्यात पहिलं प्राथमिक काम आहे. फ्लो ऑफ थॉट्स इज माइंड. जेव्हा विचारांचा वाहता प्रवाह म्हणजे मन, आणि जेव्हा हा वाहता प्रवाह थांबून जातो तेव्हा नमन झालेलो असतो आपण. पुढची स्लाइड मित्रा. आता आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ह्याच्या संदर्भात समजून घेऊया. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक प्रकार असा असतो की ज्याची लक्षणं शरीरामध्ये दिसत असतात किंवा शरीरामध्ये त्या आजाराचं निदानही होतं. आणि काही असे आजार असतात की ज्याचं निदान लॅबमध्ये होऊ शकत नाही. असे पण काही आजार असतात. तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मध्ये काय होतं नेमकं, तर त्याचा जो त्रासाचं जे मूळ कारण असतं ते असतं आपलं परसेप्शन. आपण एखादी गोष्ट कशी बघतो, कशी घेतो आणि त्याच्यावरती कसा विचार करतो. आणि आपला विचार करण्याच्या पद्धतीनुसार शरीरामधले वेगवेगळे अंतर्स्त्राव जे असतात ते सिक्रीट होत असतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतात. आणि मग त्याचा परिणाम शरीरावरती, अंतर्गत अवयवांवरती होत असतो आणि मग त्याचं पुढे आजारात रूपांतर होतं.
एकदम सोप्या भाषेमध्ये याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणतो. ह्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो असा असतो की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या तरी सगळे रिपोर्ट्स जे असतात ते 100% नॉर्मल असतात, पण आपल्याला त्रास होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एक अँक्झायटी नावाचा आजार समजा आपण घेतला, चिंता, त्याच्यामुळे छातीत धडधड होते किंवा भीती वाटते किंवा डोकं जड होतं, चक्कर येईल, आपण पडू असं वाटतं, पण प्रत्यक्षात हे काहीच होत नाही. अशा माणसांचे ईसीजीच्या फाईल्स असतात. माझ्याकडे आलेले बरेच लोक असतात की ज्यांचे 10-10, 20-20, 40-40 ईसीजी काढून घेतलेले असतात, की त्यांना असं वाटतं की आपल्याला हार्ट अटॅक येईल. पण सगळे पॅरामीटर्स नॉर्मल असतात. मग दोष कुठे असतो? दोष मनामध्ये असतो, विचार करण्याच्या सवयीमध्ये असतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळे अंतस्राव अनावश्यक सिक्रेट केले जातात. म्हणजे चुकीच्या विचारांमध्ये शरीरामध्ये झालेलं मिसकम्युनिकेशन ह्यांनी जे निर्माण होतात त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणतात. मित्रा, पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचा एक जो प्रत्येक आजाराला जे कारणीभूत असतं त्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो, ताणतणाव असं म्हणूया. म्हणजे काय, आता ज्येष्ठ असल्यामुळे 2-3 गोष्टी प्रामुख्याने जाणवणाऱ्या म्हणजे रिटायर झाल्यानंतर कमीपणाची भावना, आता मी काय पैसे कमवतच नाही, त्यामुळे आता काय तुम्ही म्हणाल तसं, अशी थॉट प्रोसेस सुरू होण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या आपल्या शरीरावरती होत असतो. किंवा जर माऊली असेल तर माऊलीच्या मनात विचार येतो की आता सुनूबाई आली, आता ती आपल्या लेकाचा आणि आपल्या स्वयंपाकघराचा दोघांचाही ताबा घेणार, मग आता कसं काय. आणि ह्या सगळ्या भानगडींमुळे वेगवेगळ्या समस्यांना आपण सामोरं जायला सुरुवात होते. आता ह्या ज्या समस्या असतात ना, या समस्या ह्या आपण निर्माण केलेल्या असतात, स्वनिर्मित असतात. प्रत्यक्षात समस्याच नसते, पण आपण त्या निर्माण केलेल्या बऱ्याचशा समस्या असतात. आणि हा सगळा स्ट्रेस जो असतो तो कुठे असतो? वातावरणात नसतो, परिस्थितीत नसतो. कुठे असतो? तो आपल्या मेंदूमध्ये असतो, आतमध्ये असतो, कारण तो आपण निर्माण केलेला असतो. त्यामुळे इतरांना कुणाला जाणवत नसतो, पण तो फक्त आपल्या करता तो निर्माण झालेला असतो आणि त्याचे जे काय परिणाम असतात ते सगळे आपल्यालाच भोगायला लागणार असतात. त्यामुळे स्ट्रेसमधनं बाहेर पडणं, ह्याच्यासाठी ताणतणावातनं बाहेर पडणं, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे राईट थिंकिंग. योग्य विचार कसा करायचा हे शिकणं फार गरजेचं आहे. त्याच्याबद्दल थोडंसं पुढे बोलीन. मित्रा, पुढच्या स्लाइडवर जाऊया. स्ट्रेस याचे परिणाम काय काय होतात बघा. डायबिटीज, हायपरटेन्शन. म्हणजे बऱ्याच वेळा कासार सर पण मान्य करतील की मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की हायपरटेन्शन झालं, ब्लड प्रेशर वाढलं की लगेचच त्याला हायपरटेन्सिव्ह असं लेबल लावणं गरजेचं नसतं. तर त्या ठिकाणी त्याच्या रूट कॉजला जाणं गरजेचं असतं, कारण हायपरटेन्शनचं मूळ कारण असतं एन्झायटी, स्ट्रेस. आणि ते जर डील केलं तर हायपरटेन्शन पासून आपण लांब थांबू शकतो. ह्या अनुषंगाने मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला असं ऐकायला मिळतं की डायबिटीज, ब्लड प्रेशर ते काय आहो, आम्हाला न देणगी आहे घराण्यातनच. आमच्याकडे आईला पण डायबिटीज आहे, बाबांना पण डायबिटीज आहे, म्हणजे आता काय मला पण डायबिटीज होणार. असं अजिबात नसतं बरं का. तुम्ही वल्नरेबल असतात, म्हणजे तुम्ही योग्य त्या लाईफस्टाईलचं, योग्य त्या जीवनशैलीचं जर तुम्ही फॉलोअप नाही घेतला, योग्य ती जीवनशैली जर तुम्ही पाळली नाही, तर तुम्हाला हे त्रास नक्की होऊ शकतात. पण आपण हे जीवनशैली पाळण्याचं सोडून देतो आणि हे आपण स्वीकारतो. म्हणजे जे स्वीकारायला पाहिजे ते टाळतो आणि हे मात्र लगेच स्वीकारतो की अरे आमच्या घरी आई वडिलांना आहे तर आम्हाला पण होणारच डायबिटीज. आणि आपण स्वतःला
डायबिटीससाठी आणि ब्लड प्रेशरसाठी सज्ज करून ठेवतो. तर ह्या इथं हा विचार बदलणं फार गरजेचं आहे. माझ्या परिचयाचे असे कितीतरी जण आहेत की ज्यांच्या घरात आई वडील यांना डायबिटीज आहे, पण योग्य त्या लाईफस्टाईलचं मॅनेजमेंट केल्यामुळे वयाची 60 झाली 65 झाली तरी अजून डायबिटीसचंही लेबल लागलेलं नाहीये आणि हायपरटेन्शनचंही लेबल लागलेलं नाहीये. तर हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, आता बघा हायपरटेन्शन आणि डायबिटीज ह्याला आपण सायकोसोमॅटिक का बरं म्हणतो? दिसताना हे शरीरातच दिसत असतात, पण तरी आपण त्याला का बरं म्हणतो सायकोसोमॅटिक? आता हा अनुभव ज्यांना ह्या आजारांचं लेबल लागलेलं आहे त्यांना कदाचित आलेला असेल. गोळ्या नियमित आहेत, व्यवस्थित खात आहेत, पण तरी सुद्धा एखादी घटना घरात घडते किंवा भांडण होतं किंवा मनाविरुद्ध गोष्टी घडतात आणि ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटीस, शुगर लेवल वाढते. का बरं वाढते? गोळ्या तर चालू आहेत तुमच्या. म्हणजे जर फक्त शरीराशी निगडीत हा आजार असता तर कुठली पण घटना घडू देत, त्याचा परिणाम तो ब्लड प्रेशर वाढण्यात किंवा डायबिटीसचा स्कोर वाढण्यामध्ये व्हायला नाही पाहिजे. पण ज्या अर्थी होतो त्या अर्थी हे आजार मनोशारीरिक आजारच आहेत. म्हणजे मानसिक स्वास्थ्य जर आपण व्यवस्थित ठेवू शकलो तर आपण ह्या आजारातनं निश्चित बाहेर पडू शकतो. हा विश्वास मला तुम्हाला इथं द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, आणि हे मी तुमच्याशी अशासाठी बोलतो आहे की तुम्ही अनुभव संपन्न तरुण आहात, तर हा विचार जो आहे हा तुम्ही तुमच्या नातवांना, तुमच्या मुलांना पण पोचवा. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपल्याला जो आजार झालेला आहे किंवा जो त्रास होतो आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, ती ओनरशिप आपली आहे. कारण आपल्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला हे त्रास झालेले आहेत. सुनूबाई आली आणि मला डायबिटीस झाला बरं का, हे लगेच खापर त्यांच्या माथ्यावर फोडून बऱ्याच वेळा मोकळे होतात असं मला अनुभवायला येतं. लोक येऊन सांगतात, अहो एवढे दिवस मी ठणठणीत होते, एक गोळी नव्हती, लग्न झालं 6 महिने व्यवस्थित होते आणि त्या सुनूबाई आल्या आणि त्याच्यानंतर मग मला त्रास सुरू झाला. अहो आपलं हे जे मन आहे ना हे कम्पॅटिबल आहे. ते व्यवस्थित जर आपण कम्पॅटिबल प्रमाणे वापरून घेतलं तर हे त्रास होणार नाहीत. आणि म्हणून राईट थिंकिंग याच्याकडे मी पुढे येणारच आहे. गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्टर्बन्सेस, कोठा नीट साफ न होणे, ही तर खूप मोठी तक्रार आहे. आणि याच्यामध्ये मी एक वेगळी गोष्ट, ह्याच्या बरोबर मी एक वेगळा विचार तुम्हाला देऊ इच्छितो, वाटलं तर जपून ठेवा. तो म्हणजे पोट साफ नाही झालं म्हणजे काय? शरीराला सुद्धा द्यायची सवय आहे. लघवीला झाली नाही, संडासला झाली नाही, ते जर साठवून ठेवलं आपण तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे ते जर बाहेर सोडलं, दिलं तर आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं. तसंच देणं हा आपला मनुष्य स्वभाव आहे, साठवणं हा स्वभाव नाहीये. तरी आपण जास्तीत जास्त द्यायला शिकलं पाहिजे साठवण्यापेक्षा. हे जर आपण साधं गणित जर शिकलो तर त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. मित्रा, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. असेच याच्यामुळे आणखीन काय काय होतं? अल्सर, पित्ताचा त्रास, अनावश्यक विचार, त्याच्यामुळे डोकं दुखतं, धडधड वाढते, अँक्झायटी, ही सगळी आजारांची वेगवेगळी नावं आहेत. ही मी अशीच घेतलेली आहेत, ही जनरली असतात. आता याच्यामध्ये डिप्रेशन वगैरे आजार असतात, त्याचं पण मी इथे उल्लेख टाळलेला आहे, जास्त बोलत नाही त्याच्यावरती. इन्सोमनिया या आजार म्हणजे काय? तर निद्रा नाश, याच्यावरती थोडंसं मी बोलतो. खरं म्हणजे निद्रानाश, बघा मी फार धाडसी वाक्य करतो आहे, निद्रानाश असा प्रकारचा आजारच नसतो बरं का. निद्रा प्रत्येकाला येतच असते, फक्त आपण विषयांमधनं परावृत्त होत नाही, विचारांमधनं परावृत्त होत नाही, म्हणून आपल्याला झोप लागत नाही. हे फार महत्वाचं आहे. विषयांपासनं किंवा विचारांपासनं परावृत्त होऊ शकत नाही आणि ते कसं व्हायचं ही कला आपल्याला अवगत करायला पाहिजे. ते शिकणं फार गरजेचं आहे आणि असं जर केलं तर
निद्रा नाश ह्याच्यातनं आपण बाहेर पडू शकतो. आता याच्यामध्ये आणखीन एक विचार मी तुम्हाला देतो, ते म्हणजे कुठल्याही आजाराचं मूळ कारण किंवा कुठल्याही आपल्या वागणुकीचं मूळ कारण ही फक्त फक्त आणि फक्त आपली कल्पना असते बरं का. ही फक्त आणि फक्त आपली कल्पना असते. अष्टवक्र गीता सांगते, यथा मती तथा गती. माझ्या मनात विचार की माझ्याकडे डायबिटीज आहे, मग माझ्याकडे पण येणार. किंवा दुसरा विचार की वार्धक्य, म्हातारपण जसं जसं जवळ येतं ना, तसं तसं झोप कमी व्हायला लागते. माझ्याकडे आत्ता माझ्या आजी सासूबाई राहायला आल्या होत्या. वय वर्ष 93. एकदम फायटिंग फिट, ऍक्टिव्ह, मस्त अंगण बिंगण झाडून घेतात. छान दुपारी 2-4 तास दुपारी 2-2.5 तास झोपतात. रात्री सुद्धा ज्या झोपतात 9:30-10 वाजता, त्या सकाळी 7 वाजता उठतात. एकदम सुंदर झोप घेतात आणि औषधं कुठलीच चालू नाहीत. कारण जिवंतपणा. म्हणजे वय एक कल्पना आपण डोक्यात ठेवतो की वय वाढत गेलं ना की झोप कमी होते. तसंच अनुषंगाने एक मेनोपॉझल सिंड्रोम या विषयावरती पण थोडंसं सांगतो की 35-40 नाही झाली तर मेनोपॉझल सिंड्रोमची सगळी माहिती गोळा करायला सुरुवात करतो आणि त्याच्यानुसार आपण कल्पना लावायला सुरुवात करतो की आता हा त्रास होईल, तो त्रास होईल, तो त्रास होईल आणि मग आपण त्या पद्धतीने आपल्याला प्रोग्राम करायला सुरुवात करतो, डेव्हलप करायला सुरुवात करतो आणि जसं सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम डेव्हलप होईल तसंच हार्डवेअर वागणार आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरचं प्रोग्रामिंग हे नीट करणं हे फार महत्वाचं आहे. मित्रा, पुढच्या स्लाइडवरती जाऊया. आता हे किंवा असे अनेक प्रकारचे त्रास होण्यामागची कारणं, त्याची मुख्य कारणं आहेत, आपण 3 दोषांनी जन्माला आलेलो असतो. आपल्यामध्ये 3 मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतात. एक म्हणजे मनोमल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि समर्थांनी अजून एक सांगितलेलं आहे, तो म्हणजे प्रपंच. त्याच्यानंतर प्रपंच म्हणजे इंद्रिय, पंचेंद्रियांच्या बरोबर वाहवत जाणं, कर्मेंद्रियांबरोबर वाहवत जाणं, याला प्रपंच म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे विक्षेप, पॉवर ऑफ प्रोजेक्शन. हे पण फार महत्वाचं आहे. पॉवर ऑफ प्रोजेक्शन म्हणजे दोघ जण बोलताहेत, तुम्ही बसलेला आहात आणि तुमच्या मनात, अरे माझ्याबद्दल काहीतरी बोलतायत बरं का, माझ्याबद्दल काहीतरी सांगतायत बरं का. आणि हे काय, प्रत्यक्षात तसं नसतं, पण हे पॉवर ऑफ प्रोजेक्शन. यालाच अध्यात्मामध्ये फार एक छान दृष्टांत दिला जातो. त्याला रज्जू सर्पयोग असं म्हटलं जातं. रज्जू म्हणजे दोरी, सर्प म्हणजे साप. दोरी पडलेली असते अर्धवट प्रकाशामध्ये, तो आपल्याला साप वाटू शकतो. त्याला रज्जू सर्प असं म्हणतात. प्रत्यक्षात तिथं साप नसतो, पण तिथं फक्त दोरी असते. पण त्या दोरीला सापाचं सामर्थ्य कोण देतं? आपले विचार देतात. तसंच होतं, आजारांना बळकट करण्याचं सामर्थ्य कोण देतं? बऱ्याच वेळा फक्त आणि फक्त आपले विचार देतात. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रोसेस ऑफ राईट थिंकिंग हे शिकणं गरजेचं आहे. आणि तिसरा जो आपला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, त्याला अज्ञान, इग्नोरन्स असं म्हटलेलं आहे. आणि ह्या तिघांमधनं आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्याची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. त्याच्या संदर्भात थोडंसं बोलतो. 6:23 झालं. येस मित्रा, पुढची स्लाइड. वेगवेगळ्या प्रकारच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत बरं का. म्हणजे हास्य विनोद करा, प्राणायाम करा, स्वीकारणं, गोष्टी स्वीकारणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे हॅपी एजिंग हे फार महत्वाचं आहे. देहबुद्धीतनं थोडंसं बाहेर येणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट जी लक्षात येते, मगाशी जसं कासार सरांनी सांगितलं, की थोड्याशा शरीराला मर्यादा यायला लागला, की माणसाचा आत्मविश्वास ढासळतो, कमी व्हायला लागतो. तर त्या संदर्भात ते कसं डील करायचं हे आपल्याला शिकायला पाहिजेले. आणि एकटेपणा हा बऱ्याच वेळा येत असतो. याच्या बरोबर पण कसं डील करायचं, कसं ह्याला हाताळायचं हे शिकलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी मोठा परिणाम करतात.
एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्याही मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत, पण छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्याचा परिणाम मोठा होणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. मित्रा, पुढच्या स्लाइडला जाऊया. आयुर्वेदानुसार या सगळ्यावरती मात करण्यासाठी 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. एक सांगितलेले दैव व्यपाश्रय चिकित्सा, दुसरे सांगितलेले युक्ती व्यपाश्रय चिकित्सा आणि तिसरं सांगितलेले सत्वावजय चिकित्सा, ज्याला सायकोथेरपी असं म्हणतात. आता पुढच्या स्लाइडला मी अद्वैत, माझ्याकडे किती वेळ आहे? 3-4 मिनिटं. हो दादा, अजून 5-1 मिनिटं आहेत. 5 मिनिटं आहेत ना? हो हो. ठीक आहे, हा. चालेल. हा मित्रा, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. ह्याच्याबद्दल पुढच्या स्लाइडमध्ये सांगतोय मी काय काय गोष्टी आहेत त्या. आता दैव व्यपाश्रय चिकित्सा याच्यामध्ये हे वेगवेगळे विषय सांगितलेले आहेत, उपवास सांगितलेले. म्हणजे बऱ्याच वेळानं मेडिटेशन, काही झालं की ना मला बोलवलं जातं मेडिटेशन करायला, मेडिटेशन शिकवा, मेडिटेशन शिकवा, मेडिटेशन शिकवा. अरे, मेडिटेशन हे अष्टांग योगामधलं 7वं पाद आहे. यमनियम आम्हाला नको, आसन प्राणायाम नको, बाकी काहीच नको, आम्हाला फक्त मेडिटेशन पाहिजे. असं करून नाही चालणार. हे सगळे नियम जर आपण व्यवस्थित पाळले तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. आता मंत्र, अनिद्रा किंवा झोप कमी लागणे ही बऱ्याच वेळा समस्या असते. त्याच्या संदर्भात थोडंसं याचा वापर करतो आणि सांगतो तुम्हाला 2 गोष्टी. एक म्हणजे रात्री झोपताना पाय गार पाण्याने, म्हणजे तळवे गार पाण्यात थोड्या वेळ ठेवणे, त्याच्यानंतर कोरडे करणे आणि पायाला तेल मालिश करणे. छानपैकी पायाला तेल लावा, डोक्याला तेल लावा, डोळे मिटून घ्या. आपल्याला हळूहळू झोप लागेल. झोप लागण्यासाठी आपल्याला स्वतःला सज्ज करणं गरजेचं आहे. मगाशीच मी म्हटलं, अनिद्रा असं काही नसतं. आपण विचारातनं स्वतःला मुक्त करत नाही, कुठल्या ना कुठल्या तरी विचारात स्वतःला अडकून ठेवतो. त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळी टेक्निक मी तुम्हाला इथं वापरायला सांगणार आहे. शक्य असेल तर त्याचा वापर करा. आणि त्याच्यासाठी जशी झोपेची गोळी असते ना, तशी मी पण एक झोपेची गोळी देणार आहे. पण माझ्याकडे काय आहे, थोडंसं वेगळं आहे, की बरेचसे त्रास हे शब्दांनी निर्मित असतात. त्यामुळे औषध हे सुद्धा शब्दच असायला पाहिजे. जर किल्लीने कुलूप लागतं तर त्याच किल्लीने कुलूप उघडतं सुद्धा. त्याच्यामुळे शब्दांनी जर त्रास निर्माण होत असतील तर त्याचं औषध हे सुद्धा शब्द असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून माझा प्राधान्याने क्रम शब्द चिकित्सेवर असतो. आणि त्यामुळे मी तुम्हाला एक शब्दाची गोळी झोपेसाठी देणार आहे आणि त्याला नामगोळी असं म्हणतो मी. नामगोळी, नामस्मरण करणे. आणि नामस्मरण त्याचा हेतू काय आहे त्याच्यानुसार ते कसं करायचं हे ठरतं. जेव्हा मला ऊर्जा पाहिजे आहे तेव्हा मी ठराविक लयीमध्ये नामस्मरण करतो किंवा करते. पण मला हेतू जर झोप येणं असेल तर नामस्मरण करताना या पद्धतीने जर आपल्याला शक्य असेल तर करा, त्याचा फायदा होईल. म्हणजे आपली वेगवेगळ्या भगवंतावर श्रद्धा असेल, समजा शंकरावर आपली श्रद्धा असेल तर ओम नमः शिवाय हा जर नामस्मरणाचा मंत्र असेल तर तो उच्चारताना फक्त धीम्या संथ गतीने उच्चारणं हे गरजेचं आहे. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. म्हणजे अशा गतीने, धीम्या गतीने एक विचार आला तर नामस्मरण द्यायचं. म्हणजे महाराजांनी सांगितलेलेच आहे, गोंदवलेकर महाराजांनी, की नाम हे वृत्तीच्या तोंडी द्यायला पाहिजे. वृत्ती म्हणजे विचार. विचार आला की नाम घ्यायचं, विचार आला की नाम घ्यायचं. असं जर आपण सवय लावली मनाला तर आपल्यामध्ये हा बदल निश्चित व्हायला सुरुवात होऊ शकेल आणि छान झोप लागेल. आणि अनुषंगाने एक विचाराला म्हणून सांगतो, की बऱ्याच वेळा स्वभाव आपण बदलू शकतो का, याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा केली जाते. तर स्वभाव आपण बदलू शकत नाही या मताचा मी पण आहे. कारण आपला स्वभाव काय आहे, तर आपला स्वभाव आहे सच्चित आनंद. हा आपण बदलूच नाही शकत. आणि ज्याला आपण स्वभाव म्हणतो त्या सगळ्या आपल्या सवयी असतात बरं का. म्हणजे काय, सकाळी ते तंबाखू लावल्याशिवाय किंवा सिगरेट ओढल्याशिवाय संडासला न होणं, हे काय झालं,
सवय आहे, हा स्वभाव नाहीये तुमचा. या सगळ्या लावलेल्या सवयी आहेत. तर ह्या सवयी बदलणं, स्वभाव बदलणं म्हणजे फार मोठी गोष्ट वाटते, पण सवयी बदलणं ह्या सोप्या असतात. आपल्याला फक्त सवयी बदलायच्यात. आपल्याला एक एक सवय आपण बदलायला सुरुवात केली तर आपल्यामध्ये निश्चित परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. मित्रा, पुढची स्लाइड. इथं द्रव्य चिकित्सेचा विचार केलेला आहे. आयुर्वेदाने पंचकर्म नावाची सुंदर चिकित्सा दिलेली आहे. शोधन चिकित्सा आहे आणि शमन चिकित्सा आहे. तर त्याचा आपण वापर करू शकतो. याचा फायदा खूप लोकांना होतो. मनोशारीरिक आजारांमध्ये बस्ती चिकित्सा किंवा विरेचन चिकित्सा किंवा वमन चिकित्सा याचा फायदा होताना खूप बघायला मिळतो. दुसरी गोष्ट झोपेसाठी, झोपेच्या विषयासाठी जेव्हा हे सगळं करून सुद्धा जर झोपेमध्ये समस्या यायला लागली तर एक छान प्रशम नावाचं औषध मिळतं आयुर्वेदाचं. एखाद दुसरा चमचा प्यायला तर उत्तम झोप लागू शकते. पण औषधापेक्षा शब्दाची गोळी याचा वापर आपण करायला शिकलो तर जास्त चांगलं राहील. आणि त्याच्यासाठी थोडंसं हालचाल, थोडा व्यायाम, उपयुक्तता शरीराची हे जर ठेवलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. मित्रा, पुढची स्लाइड. कुठल्याही त्रासाचं मूळ कारण असतं आपला सत्वगुण कमी असणं. रज आणि तमगुण जर जास्त असेल तर आपल्याकडे आजारांची आणि त्रासाची रेलचेल असेल. पण सत्वगुण जर जास्त असेल, प्रभावी असेल, तर ऑटोमॅटिकली या त्रासाचा रेलचेल आपल्याकडे नसेल, तर मानसिक स्वास्थ्याची आणि प्रकृती स्वास्थ्याची रेलचेल आपल्याकडे असेल. त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्याच्यात फक्त नावं सांगतो आहे. याच्यावरती डिटेल केव्हा तरी परत बोलीन. पण समचित्तत्वम किंवा सद्वृत्तम म्हणजे काय? तर योग्य वावरणं, योग्य त्या पद्धतीने बोलणं. सगळ्या आजाराचं मूळ हे शब्दापाशीच येतं. मागे पण मी सांगितलं, की चाणक्यांना विचारलं तेव्हा आजाराचं मूळ कारण हे जीभ सांगितलेलं आहे. काय खायचं आणि काय बोलायचं हे लक्षात आलं, तर आपण आजारांपासनं निवृत्त होऊ शकतो, लांब राहू शकतो. त्याच्यामुळे शब्दांचा वापर व्यवस्थित करणं. समर्थांनी दासबोधात सांगितलेली एक ओवी आपल्या सद्वृत्तमसाठी फार महत्वाची आहे. ती म्हणजे आपणासी चिमोटा घेतला जीव कासा विस जाहला आपल्यापासून दुसऱ्यास राखीत जावे. मला चिमटा काढल्यानंतर जर त्रास होत असेल तर दुसऱ्याला पण त्रास होणार आहे ही जाणीव ठेवणं. याला आधुनिक मानसशास्त्रामध्ये एम्पथी असं म्हणतात. समर्थांनी 1644 सालीच सांगून ठेवलेली आपल्याला एम्पथी म्हणजे काय ते. तर सगळ्यात भारी मानसशास्त्रज्ञ म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांचा आपण त्यांच्या साहित्याचा जर वापर केला तर खूप गोष्टींचा आपल्याला निश्चित फायदा होईल. ते सगळं थेरपीच आहे. म्हणजे भगवद्गीता वाचली का हो असं जर विचारलं तर लोक म्हणतात की नाही, माझं काय अजून वय नाही झालं. आता तुम्ही अनुभव संपन्न आहात, कदाचित तुमचं वय असेल तर तुम्ही वाचलंही असेल. आमच्याकडे ह्या ग्रुपमध्ये एक जण आता आहेत, प्रतिभाताई जोशी. त्यांची अख्खी भगवद्गीता पाठ आहे. मला फार भारी वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. त्यांनी ते ठरवून करून घेतलेलं काम आहे. तर जीवन जगण्याची कला ही आपल्याला भगवद्गीतेतनं मिळते, दासबोधातनं मिळते. भगवद्गीता इज द बुक ऑफ सायकोथेरपी. पहिला डिप्रेशन मधला पेशंट अर्जुन, पहिला जगातला उत्तम काउन्सिलर श्रीकृष्ण, त्यांनी युद्धभूमीवरती त्यातला डिप्रेशन मधनं असं खणखणीत बाहेर काढलं आणि भगवद्गीता ऐकल्यानंतर तो कामाला लागला. केशरी कपडे घालून संन्यास नाही घेतला. त्यामुळे कर्म शिकवणार आहे. तर माझ्या या सगळ्या अनुभव संपन्न ज्येष्ठ लोकांना ही विनंती आहे की हा विचार त्यांनी त्यांच्या नातवांना, मुलांना, पण काय म्हणतात त्याला, पुढच्या जनरेशन पर्यंत निश्चित पोचवावा. त्याचा फायदा होईल. मित्रा, पुढची स्लाइड. पुढची स्लाइड. वेळ संपली ना, त्यामुळे मी शेवटच्या स्लाइडकडे जातो एकदम. हा विचार सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या आयुष्य जन्माचं कारण काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपण फक्त 2 गोष्टींवरती फोकस करतो, अर्थ आणि काम. धर्म दुर्लक्षित राहतं, मोक्षावर चर्चाच होत नाही. तर संपूर्ण
जीवनाचं जर आपल्याला फलित पाहिजे असेल तर या चारही पुरुषार्थांबद्दल आपण विचार करायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही करत असालच, करत नसाल तर तो सुरू करा आणि करत असाल तर त्याच्यावर अधिक तीव्रतेने काम करा. म्हणजे बऱ्याच मनोशारीरिक किंवा शारीरिक किंवा मानसिक त्रासांपासून आपण सहज सुटू शकतो. जर आपली फिलॉसॉफी चांगली असेल तर आपली सायकोलॉजी चांगली असते आणि सायकोलॉजी चांगली असेल तर ऑटोमॅटिकली आपलं शरीर पण. जर सॉफ्टवेअर चांगलं असेल तर ते हार्डवेअरमध्ये उत्तम पद्धतीने चालणार आणि हार्डवेअरला चांगल्या पद्धतीने काम करून घेणार. पुढची स्लाइड मित्रा. धन्यवाद मंडळी. मी ज्ञानप्रबोधिनी एसपीजी भारतीताई अद्वैत यांचे आभारी आहे की त्यांनी मला तुमच्या सगळ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राजेश सर. खूपच छान व्याख्यान झालं आणि खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. म्हणजे आम्हाला सायकियाट्री म्हणून जो विषय होता त्यापेक्षा सायकोलॉजी आणि आयुर्वेद या दोन्हीचं खूपच उत्तम कॉम्बिनेशन केलेलं आहे तुम्ही. आणि मी प्रत्यक्ष पण बघितलंय तुमचे मनाची व्यायामशाळा. खूपच छान प्रयोग आहे आणि खूप चांगला पेशंटला पण त्याचा उपयोग होतोय. आज आपल्याकडे दोन्ही वक्ते आलेले. दोघांनी आपल्याला पुढच्या आपल्या आयुष्यासाठी कसं मार्गक्रमण करावं यासाठी खूपच छान संदेश दिलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधनं, छोट्या छोट्या फिजिकल त्रासांमधनं कशी आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो असं कासार सरांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर मन हे कसं आपल्या शरीराला कंट्रोल करतंय आणि मनातला जर आपण योग्य दिशा दिली आणि चांगल्या सवयी लावल्या तर आपण शरीरावरचे पण आघात कसे कमी करू शकतो हे खूप सुंदर पद्धतीने राजेश सर तुम्ही आम्हाला सांगितलं. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद.